हमारे भगत व हमारे छोटिया यानी कि अभिजीत ठाकुर, साथ में हमारे पुलिस साहब भी बैठे हुए। क्रिकेट को धर्म मानने वाले व्यक्तिमत्व यह मौजूद है और चिरनेर गांव क्रिकेट की पंडरी है, हम नहीं भूल सकते हैं। तो फिलहाल यहाँ हमारे एक जबरदस्त एक बेहतरीन मराठी के कमेंट हमारे बड़े भाई रमेश गरज साहब खरोसी से मैच का आनंद ले रहे, तो उनका भी हम स्वागत करें क्योंकि ये शुभकामना देने वालों का पहला नाम लेना चाहिए। यस, और हमारे साथी है, लेकिन यहां स्कोर है मेरे हिसाब से 0 यानी कि 0 रन और बैट्समैन चेंज हो चुका है, सुजल गरत आए हैं। लेकिन पहला मैंडेटरी पावर पे ज्यादा टाइट पड़ रहा है, नाकाबंदी की आपकी भाषा में हम हमेशा आप कहते हैं ना कि, और धारदार गेंदबाजी है, वेरिएशन एक गेंदबाज की ताकत है। इसीलिए कपिल देव साहब, वसीम अकरम जी, ग्लेन मैकग्रा, सैन पोलाक जी, इनकी वेरिएशन खतरनाक थी। कट किया गेंद का कैच हिट, इज गॉन, बैकवर्ड पॉइंट के ऊपर लिया कैच, पहला झटका और बल्लेबाज वापस आ रहे मिस्टर सुजल पाटिल, सुजल गरज वापस आ रहे और सुजल नवाले ने कैच को लपका और पहला झटका लगता हुआ या देवांश 11 मरो यहाँ न्यू यंग स्टार वहाल टीम को। यांच्याकडनं 1 लाख रुपयाचा आम्हाला प्रथम पारितोषिक देण्यात आलंय। द्वितीय पारितोषिक 50,000 आर्यन चिररेचे सर्वे सर्वा समीरजी पाटील यांच्या माध्यमातून 50,000चा आर्थिक पाठबळ दिलाय। या दोन्ही मान्यवरांचं तथा अनेकांचं सहकार्य आहे, त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार मानतोय। अमित जी। यस, घनश्याम पाटिल मैदान के अंदर बैटिंग क्रमांक इस बार देखा जाए 4 के ऊपर आ चुके, एक शानदार कैच को लपकर पहला ब्रेक थ्रू दिलाने में यहाँ देवांश ने मरोए विंदन के मिस्टर पहले गेंदबाज अक्रुल जिन्होंने कामयाबी हासिल की। स्कोर 0, 1 विकेट के नुकसान पे रन लेने का खाता ओपन नहीं है, लेकिन विकेट लेने का खाता ओपन। ये देखिए हमारे कमेंट्री बॉक्स पे हमारे मशहूर मराठी के कमेंटेटर दशरथ पाटिल साहब, हमारे इसी भी साथी जो हमारे हैं जो स्कोरर इस चिरनेर गांव के सुपुत्र, उनका भी हार्दिक स्वागत। राजेंद्र भगत जी को आप देख रहे हैं, मनीष जी मौजूद है जिनके पास से लेखा जोखा है और ये क्षणचित्र आप दिखा सकते हैं तो लोग कहेंगे कि आज बिल्कुल इस मातोश्री के चिन्नर के ऊपर बल्लेबाजों का खेल और कमेंट्री का जज्बा और आग लगने वाली है। हिम्मत है तो आओ मैच देखने के लिए, घर में बैठ के कुछ फायदा नहीं है। ओ अच्छी बॉल देगी है रफ्तार, लेकिन गेंद ये वाइड घोषित किया अंपायर ने क्योंकि गेंद आउटसाइड ऑफ स्टंप बॉल चली गई है। गति थी ज्यादा गेंद में लेकिन दिशा खराब थी और अतिरिक्त रनों के साथ टीम का खाता ओपन। स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पे पहला ओवर जारी है। तमाशाई के बीच भरा हुआ है खचाखच मैदान और ये देखिए घुटना टेक करे भी डिविलियर स्टाइल से शॉट खेलने की कोशिश, एक बहुत ही सफल और एक जबरदस्त कातिलाना प्रदर्शन गेंदबाजी का। पहला ओवर खत्म, पहले ओवर में हम देख सकते हैं तो इस बार देखा न्यू यंग स्टार वहाल टीम का टोटल स्कोर है एक विकेट के नुकसान पे फर्स्ट ओवर के बाद। तो चलते एक सुनते एक सुमधुर संगीत की बहार। हॅलो, सन्माननीय विंदने गावचे आमचे नरेशजी आणि परेशजी, निलेश आणि परेश यांना विनंती करणं की आपण या व्यासपीठावर आणि आमचे प्रशांतजी नवाळे, विंदणे, स्वप्नीलजी जोशी आपण जर आला असाल तर आपण येण्याची कृपा करायची आहे। धन्यवाद।
और इसी बीच हम देख सकते हैं पहला ओवर खत्म हो चुका है, रन बन चुके हैं वन विकेट के नुकसान पे यंग स्टार वहाल टीम का स्कोर है। अभी तक 24 गेंदों का खेल है। पहला पावर प्ले टाइट पड़ चुका है, लेकिन दूसरा पावर प्ले अब तो 3 खिलाड़ी इस बार सर्कल के बाहर है। मिस्टर प्रोफेसर समाधान पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर, लेफ्ट आर्म राउंड विकेट स्वीप करने की कोशिश की है, लेकिन स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात ही जिन्होंने गेंद को पकड़ा तब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है 2 के घर में। आज एक गट का लॉट है पूरी तरह से। नेक्स्ट मैच मेरे हिसाब से कलवा बनाम टाकी गांव के बीच होगा। दोनों कप्तानों को हम सूचित कर रहे हैं। थँक यू। तत्पूर्वी संघर्ष योद्धा ट्रॉफीचे सर्वे सर्वांनी प्रमुख आयोजक तथा शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेते प्रशांतजी खारपाटील आणि नितीनजी मात्रे या 2 मान्यवरांचं आगमन झालं। प्रथमतः सुशांत सागोर ट्रॉफीच्या वतीने आम्ही त्यांचं शब्द सुमनानं स्वागत करतोय। और देखिए मेहमानों का स्वागत करना हमारा आद्य कर्तव्य, हिंदू संस्कृति है। लेकिन दूसरी गेंद और लच टप्पा पे कैच हिट, इस गॉन प्रोफेसर ने चलता कर दिया है। वर्ल्ड टीम को दूसरा झटका, स्कोर 2, लॉस ऑफ 2 डीजे। सन्माननीय माणिकजी पाटील विंदणे आणि क्रांती जोशी साहेब माजी सरपंच विंदणे ग्रुप ग्रामपंचायत यांचं इथे आगमन झालंय। मनपूर्वक या साऱ्या मंडळींचं आम्ही करतोय आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत। ऐकूया पुन्हा एकदा आपण पहाडी आवाजाचा बेताज बादशाह अमित मात्रे पाजी। शुक्रिया शुक्रिया राजेंद्र भाई। लेकिन यहाँ देखिए परिस्थिति डाउन हो चुकी है और पूरी तरह से यहाँ क्या गेंदबाजी का माहौल बन चुका है। तारीफ करना पड़ेगी इस बार देखा जाए मिस्टर समाधान पाटिल की, जिनकी पहली गेंद के ऊपर सिंगल आया, लेकिन दूसरी गेंद के ऊपर उन्होंने चलता कर दिया। और इसी बीच संदीप पाटिल सलमान ममजासई इनका आगमन हो चुका है। तीसरे अंपायर के तौर के ऊपर जरूर मैदान के अंदर प्रवेश करेंगे, लेकिन यहाँ समाधान पाटिल बढ़त के गेंदबाज है और नए बल्लेबाज मैदान के अंदर घनश्याम पाटिल, समीर आ चुके जो इंजर्ड थे, प्रयास आ चुके, प्रयास कोहली। और एक बार फिर से इस बार बाउंड्री मिलने की संभावना, मिड विकेट का एरिया खाली है और गेंद सीमा रेखा के बाहर। इनिंग का पहला चौका वो प्रयास कोहली के बल्ले से डीजे। गेंदे खत्म। स्कोरबोर्ड के ऊपर नजर डाले तो रन बन चुके मेरे हिसाब से मनीष 6 रन, 6 लॉस ऑफ 2। और हवा में लोग क्या है, कैच हिट, गेंद बाहर जा रही है। अंपायर साहब लगता है बाउंड्री है, लॉन्ग ऑन के ऊपर एक दमदार स्ट्रोक, इट्स अ ब्यूटीफुल 4 रन। इसी बीच यहां प्रयास कोहली जिन्होंने 3 गेंदे डॉट खाई थी और उन्होंने इस बार देखा हमला प्रयास किया है। क्या बात है, क्या प्रयास है। ये टाइम आउट है कविंदा ने कप्तान प्रोफेसर साहब, नहीं तो तुम्हारा चौथे ओवर के बाद अगर एक खिलाड़ी सर्कल के अंदर होगा, यानी कि 5 हो गए खिलाड़ी अंदर। और एक बार फिर कैच, ओ माय गॉड, ये कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं पकड़ो क्या जीतो मैच। अगर 1983 के विश्व कप में दादा कपिल देव साहब अगर वीरेंद्र जट साहब जी का कैच नहीं लेता, वो जीवन दान मिलता, तो हिंदुस्तान तीसरा विश्व कप कब्जा ही नहीं करता। यस, और वो कैच जब कपिल देव साहब ने लिया तो वीरेंद्र जट साहब जी ने एक इंटरव्यू में कह दिया था, अगर उस कैच के पीछे भारत का कपिल नहीं होता तो कैच किसी को नहीं मिलती। पकड़ना चाहिए कैच। 1999 के विश्व में कैच ड्रॉप किया हर्षल गिफ्ट ने, टी20 ने वर्ल्ड कप हासिल किया। और ये छक्का है, क्या कैच है, पास पर कैच टच किया, गेंद हवा में थी और मिड विकेट के एरिया में लपका कैच। और इसी के साथ याद है जब मेरे हिसाब से बल्लेबाज वापस जा रहे हैं
प्रयास कोहली बड़ी मछली जाल में फंस गई है। टोटल स्कोर न्यू यंगस्टर वाहल टीम का मेरे हिसाब से बोर्ड के ऊपर लग चुका है 10 रन 3 विकेट के नुकसान पर जा। थँक्यू. तत्पूर्वी आपण वळूया सन्मानाकडे. आज आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन अटल शेटू टोल प्लाझाचे सन्माननीय विशालजी भगत यांना मी विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. विशालजी भगत, नितीनजी घरत आणि तन्मय देशमुख या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं आयोजकांच्या वतीने स्वीकारायचा आहे. आज बेलात बेल काढून आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात त्याबद्दल सन्माननीय विशालजी भगत, नितीनजी घरत आणि तन्मयजी देशमुख या मान्यवरांचं सुशांत पाटील आयोजित सुशांत सागर ट्रॉफीमध्ये मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यस यस यस, अभी छक्का आया ही नहीं। जैसे सिक्सर आएंगे बाउंड्री के बाहर जाएंगे वैसे दरवाजा खुल जाएगा अपने आप। मैं आऊंगा, दादा आऊंगा, जा जाएगा, तब सबको पता हो जाएगा। लेकिन ये क्या है, शुरुआती दौर के ऊपर अगर हंगामा मचा सकते तो मजा नहीं है। हाँ, आरती जब चालू होती है तो पहला गणेश का नाम लेना पड़ता है, उस गाली लोडांगन में मजा आता है, वो जल्द होती है। यस, जैसी रात ढल जाएगी वैसे हम खुल जाएंगे, आपका मनोरंजन 100% करेंगे। और ये छक्के की संभावना, खिलगी चंपा, खुशलंबा, दो पैर लंबा, छक्के मारा खंबा खटैक। के इलाके में गए, चौका मिलेगा, चंदना देवी चली गई है और बल्लेबाज समीर नाईक का इंजन गरम, 4 रन। तत्पूर्वी षटकार साठी दिगाडी गावचे शिवभक्त गजानन भाऊ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक वाळ टीमला आणि वाळ टीम साठी मंगेश दावजी घरत, अनिकेत आण्या यांच्याकडून संघाला मनपूर्वक शुभेच्छा द्यात. या सर्वांचं आम्ही करतो स्वागत. अमित जी, यस यस, हमारे चिन्नेर के बेहतरीन आयोजक भी है और अच्छा योगदान है उनका। गणेश जी म्हात्रे साहब, आपका भी हार्दिक स्वागत, जिन्होंने फरमाइश की और छक्का आने के बाद ये शेर हमारा छूट गया। स्वीप करने की कोशिश की है लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा। फर्स्ट स्लिप के ऊपर गेंद को फील्ड किया फील्डर ने और 1 रन के साथ हम न्यू यंगस्टर वाल टीम का स्कोर है मनीष भाई 21, 3 विकेट के नुकसान पे। नए बल्लेबाज प्रतीक पाटिल का आगमन हो चुका है, पहली दफा गेंद को खेलेंगे, तीसरा ओवर जारी है, 3 बॉल अभी तक शेष। ये परफेक्ट आयोजन और करेक्ट कार्यक्रम है। सुशांत दादा पाटिल आयोजित सुशांत सागर स्मृति चषक, क्या आयोजन किया है, क्या लाइट है, क्या लोग है, क्या सभी स्टॉल वाले हैं, वहां चक्री भी है, तो मजा है। और पुल किया है और बॉल लेग से ऊपर शानदार चौवा, गेंद बाउंड्री लाइन पर, 4 रन। विकी भाई घोट के उनका ये गाना सुना और देखिए यहाँ मैच को हमारे जोहा के प्रतीक मोकल इस मैच का आनंद ले रहे घर में बैठकर। प्रतीक आपका हार्दिक स्वागत है, लेकिन बॉल बहुत ही बढ़िया है और मुझे लगता है पहले दिन में बोरकार सुपर 4 में पहुंची है, दूसरे दिन में हमारे पेन की वैरायटी टीम, तीसरे दिन हमारी इस बार देखा जाए यहाँ जोए जय गिरोबा जोहा। आज कौन जाएगा, किसका सफर होगा, ये पता चलेगा जरूर। एक बार फिर से बैकवर्ड पॉइंट और इस बार पॉइंट के बीच से खेला हुआ शॉट है, गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ रहे, बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद सीमा रेखा पार, नंबर 4 डीजे।
सन्मानाकडं सुशांत बियर शॉप विंदणे या बियर शॉपचे मालक सन्माननीय निलेशजी पाटील कंटवळी यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सुशांत बियर शॉप विंदणे या बियर शॉपचे मालक निलेशजी पाटील यांना विनंती करेन. सुयांश बियर शॉपचे मालक निलेशजी पाटील तथा परेशजी पाटील विंदणे आणि प्रितेशजी कोळी टाकीगाव या सर्व मंडळींना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्याप्रमाणे बापूजी देव डीएक्स टीमचे आधारस्तंभ सुमितजी खारपाटील यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सुयांश बियर शॉपचे मालक म्हणजे आपली मजा येते. निलेश पाटील मनपूर्वक आपलं स्वागत होतोय. त्यानंतर परेशजी पाटील विंदणे, प्रितेशजी कोळी टाकीगाव आणि सुमितजी खारपाटील चिरनेर या सर्वांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अमितजी. यस यस 8:55 हो चुका है और पूरी तरह से ये देखिए क्या माहौल बन चुका है. सभी दर्शक टकटकी के साथ देख रहे इस मुकाबले को और 3 ओवर समाप्त होने के बाद हम देख सकते हैं तो न्यू यंग स्टार वहाल टीम का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर लग चुका है 29 रन 3 विकेट के नुकसान पे. मातोश्री का यह भव्य दिव्य मैदान, जबरदस्त आयोजन नियोजन और देखिए अपने घर में बैठकर कीमती समय देकर ये राम लक्ष्मण की जोड़ी प्रथमेश मोकल और प्रतीक मोकल मैच का आनंद ले रहे. और जैसी इनिंग आ जाएगी दशरथ पाटिल की, उनका आवाज सुनने के लिए दो बंधु अच्छा प्रयास कर रहे हैं और इंतजार कर रहे हैं. जरूर हम हैं. जब तक मुर्गा बांग देगा तब तक हम यह जागते रहेंगे. तुम भी जागते रहिए. आइए मैच देखने के लिए भव्य दिव्य आयोजन नियोजन. चला प्रितेश कोळी टाकीगाव आपल्याला विनंती आपल्या सन्मान आपण निमित्ताने स्वीकारायचा आहे. प्रितेशजी कोळी एका ओव्हर नंतर आणखी मान्यवरांचं आपण स्वागत करू. अमितजी. यस यस स्वागत होना बहुत महत्वपूर्ण है. इसीलिए राज कपूर साहब जी ने एक बात कही थी कि महिमा जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है. प्रणय थली राइट अमोर विकेट और हवा में गली में पकड़ गया बल्लेबाज और इसी के साथ लपका कैच एंड द विकेट नंबर इस बार 4 इज डाउन. यहां वॉल टीम की परिस्थिति डाउन 29 पे 4 विकेट गॉन. क्या माहौल बन चुका है, क्या लोग पूरी तरह से यहां हम देख सकते हैं तो आंखों में सुरमा डालकर यह मैच का आनंद लेते हुए टकटकी के साथ लोग देख रहे हैं. लेकिन वहाल की परिस्थिति है 29 लॉस ऑफ 4 विकेट. चौथा ओवर जारी, आखिरी 4 बॉल शेष ही चौथे ओवर की. लेकिन मैदान के अंदर प्रयास एक अच्छी बल्लेबाजी करके वापस चले गए जिन्होंने 8 रनों का योगदान दिया. समीर नायक व्यक्तिगत मेरे हिसाब से 11 रन बना के वापस चले गए. उसके बाद सुजल घरत 1-0 रन बना के वापस चले गए और जो उनके घनश्याम आए थे बल्लेबाज वो भी 0 रन बना के वापस चले गए. ये मिडल ऑर्डर चल रहा है और स्टार्ट विकेट कीपर गलती कर रहे हैं. लेकिन यहां रन लेने का कोई मंसूबा साबित नहीं हो चुका है. प्रयत्न किया था लेकिन अनसक्सेसफुल साबित. 3 गेंदें खत्म, 3 बॉल शेष. चलिए टाकीगांव कप्तान और कड़वे कप्तान के गांव कड़वा कैप्टन को विनती करते टॉस बॉक्स में हाजिर हो जाए. इस इनिंग के बाद होगा टॉस. लॉफ किया है पॉइंट के क्षेत्र में लेकिन बैकअप देखिए, बढ़िया बैकअप है गली फील्डर का, सही बैकअप दिया और इसी के साथ न्यू यंग स्टार वहाल टीम का स्कोर जा रहा है 30. टॉस जीतकर देवांश 11 मरवाई विंदने टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है. चौथे ओवर की 4 बॉल शेष. पूरी तरह से इस बार देखा जाए बड़े शॉट खेलने की कोशिश कर रहे बल्लेबाज वो यंगस्टर वहाल के, लेकिन उन्हें मौका नहीं मिल रहा है. रनों की गति बढ़ना चाहिए. पूरी तरह से मैदान भगवाई हो चुका है. प्रभु रामचंद्र की भगवान की ये देखिए पूरी तरह से ये चमकते हुए झंडे. रन 4 विकेट. अच्छी बॉल लेंथ के ऊपर गेंद थी, गेंद को उठाने की कोशिश की थी हवा में, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई कनेक्शन हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति. आखिरी गेंद चौथे ओवर की दबाव वाली गेंदबाजी चले और गेंदबाजों ने पूरी तरह ज्यादा दबाव डाला हो इस बार वहां के ऊपर.
फुल पूरी तरह से अंडर प्रेशर डाला हुआ है, मौका नहीं मिल रहा है उन्हें बड़े शॉट खेलने की। यस, मिस टाइम जरूर, शॉट जरूर है, लेकिन एक सिंगल मिलेगा क्योंकि स्क्वायर लेग खिलाड़ी बॉन्ड लाइन से आकर उन्होंने गेंद को पकड़ लिया और एक सिंगल के साथ स्कोर 31 यानी कि 31। 4 विकेट के नुकसान पे आखिरी पारी की 6 गेंदें शेष। स्लोग और देतो राजा। थँक्यू। तत्पूर्वी गुरुग्राम पंचायत विंधणीचे माजी सरपंच, त्रिमूर्ती सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय क्रांती जोशी साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे। सन्माननीय क्रांती जोशी साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे। तदनंतर व्यासपीठावर स्वर्गीय काळुश्वर खारपाडे माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी उपसभापती उरण पंचायत समिती यांचे सुपुत्र, संघर्ष योद्धा ट्रॉफीचे प्रमुख आयोजक, एक नामवंत समालोचक आणि पूर्वीच्या काळामध्ये अनेक महान खेळाडूंना या विभागामध्ये आणण्याचं काम ज्यानं केलं ते प्रशांतजी खारपाडे यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारताय। त्यांच्या समवेत जासे विभाग शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व ज्यांच्या नसामध्ये पक्षाविषयी निष्ठा आहे, एकच झेंडा, एकच नेता आणि एकच पक्ष हे ज्यांचं ब्रीद असणारे सन्माननीय नितीनजी म्हात्रे यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान या निमित्तानं आपण स्वीकारायचा। आयोजकांच्या वतीनं ओल्टो अमितजी, कळबे आणि विंधणे दोन्ही संघाच्या, टाकीगाव दोन्ही संघाच्या संघाने यायचं आहे। यस, पूरी तरह से इस बार देखा जाए अपने सुमधुर वाणी से राजेंद्र भगत जी अपना एफर्ट दे रहा है और चकों में, ओ बढ़िया, क्या फील्डिंग यार, ये मानव इंधन के जॉइंटर से खड़ा है पीछे, लेकिन लगा है कि देखिए विघ्नेश संभाल के उठो, बस टाइगर अभी तक जिंदा है। क्या एफर्ट यार, वो फील्डिंग, बढ़िया फील्डिंग डिपार्टमेंट आता है तो दक्षिण अफ्रीका जॉन टेरो साहब जी किया, युवराज सिंह, मोहम्मद अजहरुद्दीन, अजय जडेजा साहब, मोहम्मद कैब, सबकी याद आती है हमें, हर्षल गिब्स, एक नाथ हमारे इस बार का सोलकर साहब, और हवा में जो लॉफ किया है इस बार का पारू की गली, कश्मीर की कली, गेंदबाज के दिल की जली, ऐसा मारा छक्का की हो गई खलबली डीजे। आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे अमितजी। यस यस, और दादा आपने सही जिक्र किया, भारत के पहले फॉरवर्ड शॉट के ऊपर जो फील्डर थे वो एक नाथ सोलकर साहब चले गए, हमारे बीच नहीं है, लेकिन उनकी यादें, सोलकर साहब आपके चरणों पे हम नतमस्तक हो रहे। फील्डिंग उनकी क्या थी, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर, यानी कि शॉर्ट लेग के ऊपर वो नजदीक ही रहते थे। और उसी टाइम भारत की स्पिनर 4 थे, इरप्पल्ली प्रसन्ना साहब, उसके बाद वेंकट राघवन साहब जी, हमारे विजय सिंह बेदीपा और भागवत चंद्रशेखर साहब। स्पिनरों से शुरुआत होती, अभी फाटर आ गया हमारे पास और यह छक्का मिलेगा भारतीय स्पिनरों को, मानवंदना, गेंद भूमंडल में एक बिग हिट और जोरदार आक्रमण। समर्थक, साईबाबांचे भक्त आणि जबरदस्त खेळाडू ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळला आणि आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी नेहमीच योगदान देणारे कळवे गावचे एक जबरदस्त डावखुराचे विस्फोटक बॅट्समन अमर मोगल यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचे हार्दिक स्वागत। आणि कॅप्टन बघा सोप्यावर लवकर बसला, कारण का आत्ताच बसलेला बरा असतो, काही दिवसात बसायचं आहे। प्रसाद पटेल हार्दिक स्वागत। ये तो हम चुटकुले छोड़ते रहेंगे और इसी साल दादा प्रसाद विवाह में अटकने वाले कर्तव्य कर रहे, उनको ढेर सारे हम शुभकामना देते हैं। एक फास्टर गेंदबाज है और अच्छे इंसान है, हल्दी के ऊपर जरूर आएंगे, लेकिन इस बार ये बहुत ही बढ़िया बॉल, ये गेंद तो डॉट चली गई है, चकमा दिया गेंद ने और सीधी विकेट कीपर के दस्ताने में ही 5 बॉल में 12 है। अंतिम बॉल शेष है और आखिरी गेंद के ऊपर कितने आएंगे, और यहां रन मिलेगा नहीं है, लेकिन गेंद इस बार ऑफ स्टंप से बाहर चली गई, अंपायर ने वाइड घोषित किया और यहां न्यू यंगस्टर वाहल टीम का टोटल स्कोर 44, 44 लॉस ऑफ 4 विकेट। आखिरी गेंद शेष है
मातोश्री का ये भव्य मैदान, और इस बार रनआउट का मौका बनेगा, लगता है कि रन नहीं होगी ऐसी, लेकिन यहां तो फिलहाल एक इनिंग खत्म हो गई है। निर्धारित 5 ओवर में यंग स्टार वाल टीम का टोटल स्कोर है 44। फर्स्ट इनिंग खत्म हो गई है, लेकिन अभी जीतने के लिए यहां यानी कि देवांश 11 मोरविंद ने टीम को जीतने के लिए 30 बॉल में 45 रन की जरूरत है। पूर्वांग खत्म हो चुका है, लेकिन उत्तरार्ध के लिए आएंगे महाराष्ट्र के हास्य सम्राट, मराठी के बेताज बादशाह, हमारे बड़े भाई, और जिन्होंने अपने दमखम के तौर के ऊपर अभी तक नाम अपना अर्जित किया है, वो करावे गांव के सुपुत्र और पाटिल घराने की शान। सुनिए दशरथ पाटिल की जुबानी और क्रिकेट की कहाणी। धन्यवाद, थँक्यू सर. तत्पूर्वी विनंती करण मी महाराष्ट्र पोलीस सन्माननीय आमचे गरज साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमधला दुसरा सामना निरुपम अँड निकिता 11 टाकीगाव विपक्ष गावदेवी कळवे या दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेक करायचा आहे. मिस्टर ISPL महेंद्र पाटील यांचे सुपुत्र अमय संगणक आहेत टाकीगाव टीमचे, तर गावदेवी कळवे टीमचे प्रसादजी पाटील. या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेक होईल. मी आमचे पोलीस बांधव गरज साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दोन संघादरम्यान नाणेफेक करायचे. 5 षटकांचा सामना. विशेष सूचना असेल, वैयक्तिक पारितोषिक देत असताना एका नाईट मध्ये जे पॉइंट असतील, म्हणजे 3 सामन्यामध्ये जे पॉइंट असतील त्याचा विचार करून वैयक्तिक पारितोषिक दिले जातील. श्लोक 11 गावदेवी कळवे अर्थात आमचे स्वीडन गावचे रोहिदासजी वाजेकर जर आला असेल तर मी विनंती करेन की आपणही व्यासपीठाची कृपा करायची आहे. या स्पर्धेला सुमित खारपाटे यांच्याकडनं 1011 रुपयाची आर्थिक देणगी, क्रांती जोशी यांच्याकडनं 1000 रुपयाची आर्थिक देणगी आलेल्या मनापासून त्यांचा आभार मानतोय. आणि हेमंतजी मोकल यांना विनंती करेन की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं. आणि ऐकूया पुन्हा एकदा आपण व्हॉइस ऑफ महाराष्ट्र समानार्थी शब्दांचा बेताज बादशाह दशरथजी पाटील. येस. आणि इकडं नाणेफेकीचा कौल टाकीगावच्या बाजूने लागलाय. सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा असतील, आणि टॉस जिंकल्यानंतर आपला डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोर गावदेवी कळवे संघ आमच्या पेन तालुक्यातील बलाढ्य संघ आहे. या संघाला आपण प्लॅनिंग कसं बनवलं आहे? काय रणनीती असेल? 5 षटकामध्ये किती धावामध्ये रोखण्याचा तुमचा प्लॅनिंग असेल? काय नाही, कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कोणते असे गोलंदाज आहेत की आपण इकडे फिल्डिंग टॉस जिंकल्याने फिल्डिंग घेण्याचं नक्कीच कारण काय असेल? नाही, आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. 3रं वर्ष चालू आहे आमचे सुशांत सागर स्मृती चषकाचा. आज भला मोठं आयोजन केलेलं आहे. कसं वाटेल या मैदानामध्ये आपण खेळताना आणि आयोजनाबद्दल? मागच्या वर्षी पण आम्ही केलो, आयोजन खूप भारी आहे. शुभेच्छा असतील. टाकीगाव संघाचे कॅप्टन नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रसाद आपल्या वाटेला आली फलंदाजी. पण निर्धारित 5 षटकांचा सामना आहे, तर किती धावा जमवण्याचा प्लॅनिंग असेल? सर 55-60 मला वाटते चांगला स्कोर असेल, तर त्या दिशेने आम्ही वाटचाल करू सर. प्रसाद, अगदी हा मैदान लकी आहे तुम्हाला असं म्हणू शकतो, आणि तुमच्या पाठीमागं तुम्ही आज एवढा मोठा इतिहास घडवता कळवेगाव क्रिकेटमध्ये. कळवागाव क्रिकेटची पंढरी आहे, याच्या मागचं नक्की रिझन कारण काय असेल? नक्कीच मागचा रिझल्ट म्हणजे क्रिकेटवर असणारा प्रेम, आणि एक गोष्ट म्हणजे सुशांत मोकल पण आमच्या टीममध्ये, तर आम्हाला बेनिफिट होतो आणि एक सजेशन पण भेटतं आणि एक चांगला क्रिकेट करण्याचं प्रोत्साहन भेटतं, कारण की आयडलाइज करतो त्याला आम्ही गावातली पोरं, त्यामुळं सर होतं सर. येस. अगदी तू सुशांतला अगदी आपला आयडल मानला सर्वांनी तुम्ही. सुशांत सागर चषकामध्ये हा आयोजन केल्यानंतर कसं वाटतंय? नक्कीच मला वाटतं गेल्या वर्षी पण सर आलेलो आम्ही, तर चांगला परफॉर्मन्स झालेला, यंदा पण चांगला करण्याचा प्रयत्न. येस. धन्यवाद, शुभेच्छा असतील. आणि इकडे नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे टाकीगाव संघानं, आणि कळव्याच्या विरुद्ध त्याने घेतले प्रथम क्षेत्ररक्षण, आणि गावदेवी कळवे संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. मॅच पुढची असेल, परंतु मॅच आतली महत्वाची आहे. जाऊया आपण इकडे मात्र टॉस बॉक्स मधून बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स, जिथं आमचे महाराष्ट्राचे हास्य सम्राट आणि जबरदस्त समालोचक दशरथ पाटील यांची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी. धन्यवाद. यस ओमी 80 लाखाचा बैल सुशांत दादा पाटील आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2026 चिरणे 2000 दमदार आयोजन. आणि हा पहिला बघूया 45 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामागे 9 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण, दमदार सामना, दमदार मॅच. पनवेल विरुद्ध उरण अशी ही बिग फाईट, बिग बॅटल. कळवे झुंज कडवा प्रतिकार. आणि याच्यानंतर निरुपम चैतन्य पाटील टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात
पेण तालुक्यातील सर्वात बलाढ्य टीम म्हणजे गावदेवी कळवा असा हा दुसरा सामना रंगेल. अतिशय दमदार आयोजन, अतिशय हिस्टॉरिकल ग्राउंड, ऐतिहासिक क्रीडा संकुल. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. यस, विन्ने संघाचा पहिल्या जोड्या मैदानामध्ये झाल्यात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण, अतिशय भव्य देवी व्यासपीठ, पाहुण्यांचा येतो जे मान सन्मान आणि माझ्या समवेत अमित म्हात्रे दुसरे कांचन पालकर आहेत स्कोरर. यांना दोघांना जर बसवलं ना सेम वजन, चला त्या डॉक्टरचा काटा तुटायचा. यांना वखारीमध्ये माप न्यायला लागेल दोघांना, बरोबर की नाही. संघाचा पहिला मीडियम पेसर घनश्याम पाटील, हरिभक्त परायण, हबाबा एजबीपी. हॅलो, चला पहिला जोडा मैदानावर आणि पहिलं षटक प्रगती पथावर घनश्याम पाटील आणि पहिला सलामीचा फलंदाज, पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. स्ट्राईकला असेल फलंदाज आकाश पाटील आणि नॉन स्ट्रायकरला अनिकेत जोशी. हा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. राईट आर्म राहून दे, पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि हा पहिला फक्का ऑर्डर. येस, अतिशय खराब सुरुवात, डरमली सुरुवात, पहिला धक्का, पहिले विकेटचं बदन, पहिला गडी करत सनसनाटी सुरुवात. टिट फॉर टॅट. बघा, वहाल संघ पनवेल तालुक्यामधील एक नामवंत संघ. ऋषी नाईक यांच्या पश्चात जर कुठली टीम अशी दाखवूया का ऋषी नाईक याचं हे जबरदस्त योगदान. आणि हा पहिला धक्का, जशी सुरुवात त्याने केली होती तशी सुरुवात इटका जवळ पत्तरशे. पहिला गडी घरात शून्यावर घरात, जशी अक्रोल पाटील यांनी कंबर तोडली होती त्याचप्रमाणे घनश्याम पाटील फर्स्ट विकेट बॉलन. खराब सुरुवात, वंडावून दाखवलं आता न्यू मॅन. सर, मान्यवरांचं आगमन झालंय. या गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य सचिनजी घबाडी अर्थात सुशांत पाटील यांच्या प्रेमापोटी सर्व मंडप ज्यांना मोफत दिलंय असे सन्मानित सचिनजी घबाडी यांचं मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतोय. मान्यवरांचं आगमन झालंय. विद्यमान सदस्य निकिताताई नितीन नारंगीकर, निरमताई चेतन चौळकर, माजी सदस्य संध्या नारंगीकर आणि त्यांचे सर्वांचे यजमान अर्थात मंगेश नारंगीकर, चेतन चौळकर आणि नितीन नारंगीकर या साऱ्या मंडळांचं प्रथमतः आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. यस यस, धन्यवाद. यस, अतिथी देव भव, गॉड इज गेस्ट. चला वंडावून फलंदाज, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित फलंदाज. खरं म्हणजे कालचा आंतरराष्ट्रीय वुमेन्स डे होता, बघूया जागतिक महिला दिन. चला वंडावून फलंदाज विघ्नेश, डाकुऱ्या हाताचा फलंदाज आहे, उजव्या हाताचा गोलंदाज, असं हे बॅटल. आणि हा यस पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय आणि हा हो त्यामुळे चेक केला फुटेज आणि फलंदाज बार. यस, दुसरा धक्का, घनश्याम पाटील, व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त मारा, भन्नाट मारा, सुसार स्पेल, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग, एज ऑन हॅट्रिक. जो वर्गणी देईल त्यालाच फक्त काजू बदामची प्लेट, नाहीतर पापडी, नाहीतर वालाच्या शेंगा. मग इथं मात्र बरं आहे. याला म्हणतात माणूस की, बरोबर की नाही. नाही नंतर नाही सांगतो तुम्हाला हो. कारण आम्ही सर्व
कारण समालोक म्हणजे हा 12 पिंपळावरचा मुंजा आहे. 12 गावचं पाणी पिणार. हे संपाय नंतर सांगणार. हळूहळू लगेच नाही. उंदीर बाबा हळूहळू चावतो, नंतर एकदाच दंश करतो, जसा कॉमन क्रेट ज्याला म्हणतात मण्यार. चला सेकंड विकेट भोलान सूर्यकुमार यादव स्टाईल झेल घेतला. कायरान पोलॉड नवीन बॅट्समन द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. धाव संख्या 2-0 अशी खराब स्थिती, अतिशय दारुण परिस्थिती. बॉलिंग मार्कवत आहे घनश्याम पाटील. वहाल संघाचा हा जबरदस्त गोलंदाज सुजल नवाळे. ओहो जोरदार अबेल आउटसाइड अष्टम मुन्नादा भन्नाट मारा सुसाट स्पेल. पहिल्या षटकात अचूकता भेदकता आणि दहाता असा हा जबरदस्त मारा. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. संघाची धाव संख्या फक्त 0वर. जशी अक्रोल पाटील यांनी सुरुवात केली होती त्याच्या पावलावर पाऊल ठेवून. आणि हा मुन्नादा यस ब्लाइंड स्ट्रोक. हो झेल झालाय ड्रॉप. खरं म्हणजे हा कॅचेस होणं महत्वाचं होतं. कॅचेस विनिंग द मॅचेस. याचा इम्पॅक्ट, याचा उपद्रव किती होईल येणारं भविष्य ठरवेल. धाव संख्या पहिली धाव बोलागार धाव संख्या 2-1. 1 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय दमदार सदा क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटचं हे घमासान. आणि याच महिन्यात परत एकदा तिरंगा चषक ही मानाची अभिमानाची स्पर्धा 28 ते 30. हो बॅकफुटला गेला पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर. या शॉर्ट सिलेक्शन चांगला आहे. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह. संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रगती बताव राईट ऑन द विकेट. लास्ट डिलिव्हरी. यस बॅकफुटला गेला तर अपर कट करण्याचा प्रयत्न. चांगला फटका बघूया. समय सूचक समयबद्ध फटका. धावा झाल्या 5 वर. लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू गो फ्रॉम घनश्याम पाटील. वहाल संघाचं हे टॉनिक. राईट आर्म राऊंड द विकेट. टार्गेट पाहिजे 9 धावांची गरज प्रति षटका माग. ओहो आउटसाइड अष्ट पुन्हा एकदा बॅकवर्डला गेला होता. टायमिंग जमत नाही. पहिलं षटक संपुष्टात. 6 चेंडू 5 धावा 2 विकेट असं बॉलिंग अनालिसिस. गोलंदाज पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. दमदार गोलंदाजी भेदक मारा केला आणि पहिल्या षटकात फक्त धावा दिल्या फक्त इनमें 5. इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक अफोर्डेबल. अतिशय दमदार स्पर्धा सुशांत दादा पाटील आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2026 चे हे बारदार दमदार शानदार आयोजन. अच्छा सगळं. अरे इथे उरणवाले आहेत. इथं खायचा वेज काही बंदगी नाही. त्याचा जेवला शापूची भाजीने फरशी. चला नवीन गोलंदाज सुजल घरात. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पथावर. बॉलिंग मार्को तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्बर उंबाट्यावर. दुसऱ्या षटकाचा माग काढताना रेटा लावताना छडा लावताना 6 चेंडू 5 धावा 2 विकेट. सामना नक्कीच रंगतदार होईल आणि जावा ही श्रींची इच्छा. यस कांचन पालकर. ये तुम्हारे बंधू है देखो. तुम्हारी मॅचिंग साडी बरोबर ब्लाउज बघा कसा आहे. हा ये अच्छा यस. चला धन्यवाद. डीओ यांनी चला सुजल करत. डोकऱ्याचा गोलंदाज पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता आणि हा यस. ओहो दॅट शुड बी 6 रन्स. सूरज नवाळेचा हा बर्थडे आहे बघूया. त्या निमित्तानं सुजल नवाळे त्यांना आमच्या
या समालोचन कक्षामध्ये उदंड आयुष्य लाभो जीवेद शरद शतम दीर्घायुष्य लाभो उदंड आयुष्य लाभो आणि अशीच उत्तरोत्तर बरकत प्रगती उन्नती उत्क्रांती व्हावी हीच चिरडेच्या महागणपती समोर प्रार्थना करतो. आणि हा पुन्हा हलक्यात पुश केलाय. चांगलं फिल्डिंग. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 12 व 2 बाद 12. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. स्कोरर मात्र चांगला आहे. जसं शरीर तसं स्कोरिंग. अशा आपल्या सोबत पाहिजे हो. म्हणजे स्टेजवर कोण चढणार नाही. यस आणि मंडप मोफत. क्या बात आहे. सचिन कबाडी. कबाडी म्हणजे हे असतात ना ते. हो येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा द डॉट बॉल. कबाडी म्हणजे जे असतं ना भंगारी मिंगारी विकत घेतात रद्दी बिद्दे घेतात बघा त्यांना कबाडी म्हणतात. हे नाही ते हा घबाडी नाही म्हणजे शब्द कशाचं बघा क आणि घ शब्द बदलला सगळा व्यवसाय बदलला बस. हो येस पुन्हा एकदा खोदून काढला झेंडू. जबरदस्त टायमिंग. आणखीन एक आक्रमक 6 रन. दुसरा षटकार. दमदार टायमिंग. उत्तुंग फटका. बेबंद फटका. मॅग्निफिशियंट सिक्सर. 6 रन. टू इज मुव्हिंग. 18 फॉर द लॉस ऑफ. चौका क्या मी इथं छक्का दाखवला. चार धावा. येस धावा झाला 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 16 ओव्हर. 45 धावांची गरज. बघा काय सामना आहे बघूया. जबरदस्त घमासान. यादवी रणधुंदवी रणधुमाली रणकंदन. बॉलिंग मार्क होतं या सुजल घरात. वहाल संघाचा दुसरा गोलंदाज लेफ्ट आर्म. ओहो या साखळा जोडून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपला टीम डिलिव्हरी. वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचा इशारा. 1 धावेचा चाकणा. 1 धावेचा फलका. 1 धावेचा उतारा. 1 धाव मिळेल. टेकन रिव्ह्यू. त्या पंच कशाला मार खाणार हो. शेवटचा दिवस आहे. लाखाचं बक्षीस आहे. बाईक आहे. विंदणे संघासाठी सुनीलजी पाटील खालचा पाडा विंदण यांच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. रिव्ह्यू घेतलाय. तत्पूर्वी आपण वळूया सन्मानाकडं. मी विनंती करेन व्यासपीठावर विद्यमान सदस्य निकिताताई नितीन नारंगीकर आणि त्यांचे यजमान बंधन धाग्याचं काळीज बागाचं या उक्तीप्रमाणे शिवसेना पक्षाचं काम करणारे नितीनजी नारंगीकर यांना विनंती करेन की आपण सहपत्नीक आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा आहे. नितीनजी नारंगीकर तदनंतर चेतनजी चौळकर आणि त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सदस्य नीलमताई चेतन चौळकर शिवसेना पक्षाच्या या सदस्य या गावाच्या विकासामध्ये ज्यांचा हातभार आहे त्यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान स्वीकारायचा आहे. येस वाईटचा इशारा. खरं म्हणजे ताईने काल यायला पाहिजे नाही का. जागतिक महिला दिन होता त्याचा औचित्य साधून. हो येस पुन्हा एकदा चांगले फिल्डिंग. आणि मला काही समज नाही. काल एक असंच ग्रुप आम्ही कॉमेंट्री करतो. समोर आंब्याचं झाड होतं तिथं बऱ्याच 5-6 महिला अशा पूजाला गेल्या होत्या. एक मॅचिंग आहे जसे नवरात्रामध्ये असतात ना एक मॅचिंग. चला टोटल स्कोर इज 19. आणि लास्ट डिलिव्हरी. सुरुवात मात्र चांगली आहे. बघूया अजून जरी 2 विकेट गेल्या तरी टोटली सामना दोलायमान स्थितीत. थँक्यू. विद्यमान सदस्य नीलमताई चेतन चौळकर आणि चेतन चौळकर या दाम्पत्याचं इथे स्वागत होतंय. तत्पूर्वी सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी या पार्टीचे उरण ग्रामीणचे अध्यक्ष सन्मानित धनेशजी गावण साहेबांचं शुभ आगमन आहे. उरण पूर्व विभाग भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी पाटील यांचं शुभ आगमन आहे. ग्रामपंचायत साडे गावचे लोकनियुक्त सरपंच रोशनजी पाटील यांचं शुभ स्वागत. तदनंतर मी विनंती करेन ग्रामपंचायत चिरोनेरच्या माजी सदस्य संध्याताई नारंगीकर तथा त्यांचे यजमान मंगेशजी नारंगीकर आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सध्या डान्समध्ये ज्या कन्येनं आपल्या चिरनेर गावाचं नाव रोशन केलं ते आर्या यांचे माता पिता मंगेश आणि संध्या नारंगीकर या 2 दाम्पत्याचा इथे आयोजकांच्या वतीने केला जाईल सन्मान. ऐकूया पण एकदा आपण दशरथजी पाटील. या धन्यवाद करा. उरणमध्ये डान्स ग्रुप बरोबरचा आहे तर खरं म्हणजे मोठीच होई. घराघरात डान्सर. यस अतिशय दमदार आयोजन आणि कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व समावेशक अशी ही स्पर्धा आहे. चला 2 झाल्या. 2 बाद 19. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी म्हणजे अजूनही
26 धावांची गरज म्हणजे जवळजवळ आसपास 9-27 अप्रोक्सिमेटली रॅन्डमली. चला बॉलिंग मार्क होता तिसरं षटक प्रगती वधार नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स घनश्याम पाटील यांनी पहिल्या षटकात अतिशय जबरदस्त मारा केला होता आणि प्रतिस्पर्धी सांगला थोडस बॅकफुटवर, परंतु ही टीम मरोई विंदणे खरं म्हणजे मरोईच आहे ना, देवांश इलेव्हन मरोई विंदणे. अरे जरी नाव बदललं प्लेअर तेच आहे, जरी बाटली बदलली तरी दारू जुनीच आहे. ओहो यस पुन्हा एकदा वाईड यॉर्कर आउटसाइड द अष्ट पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी डॉट बॉल. घनश्याम पाटील पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी, त्याच पावलावर पाऊल ठेवून षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. ओहो अगेन दॅट शुड बी व्हॉट अ बॉलिंग. भन्नाट मारा सुसाट मारा आउटस्विंग झाला आणि चेंडू निघून गेलाय. फ्लाईट दिला थोडासा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. काय जबरदस्त टाईट मॅच वहालाय. वाल जरी लेट आला बघा खरं म्हणजे नाणेफेकण्याच्या विरोधात गेली, परंतु जिद्द चिकाटी संयम विवेक कंट्रोल आणि हा यस पुन्हा एकदा बॅकफुट पंच चांगला टायमिंग 4 धावांसाठी. ओहो सीमारेषे लगेच प्रोटेक्शन असेल. फटका मात्र अतिशय देखला होता, बॅकफुटला गेला होता बॅकफुट पंच. संघाचा टोटल स्कोर झाला 20 वर 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. थँक्यू. प्रशांत पवार आणि कुणाल पाटील यांच्याकडनं विंडन टीमला मनपूर्वक शुभेच्छा, त्यांचं करतो आम्ही स्वागत. आणि रात्री 12च्या नंतर जे शुभेच्छा येतात ना सगळे प्यायला बसले असतात. हा एक पॅक घेतला की शुभेच्छा द्या. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी व्हॉट यस. धावा 20. अमित म्हात्रे दोन्ही संघ जिद्दी आहेत, लढवयी आहेत, एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी उरण तालुका पनवेल तालुका. आणि हा हो हो आणि हा मध्ये बॅटची लिंगेज व्हॉट अ कॅच बिहाइंड द विकेट कॉट बिहाइंड. धक्का बसेल तिसऱ्या विकेटचं बदन, तिसऱ्या विकेटची एक्झिट, तिसऱ्या विकेटचं एन्काउंटर. बाजार उठवला गेला, तंबूचं तिकीट येतात जाईये. चला आपण पुन्हा एकदा वळूया सन्मानाकडे. या गावचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य आणि मंडप डेकोरेशन मधील संपूर्ण रायगडमध्ये प्रसिद्ध असणारं नाव सध्या आपण सुशांत सागर ट्रॉफी जे मंडप पाहतोय, ज्यानं कुठलंही मानधन न घेता सुशांत पाटील आणि आयोजकांना दाखवलं प्रेम. या प्रेमापोटी ज्यांना मोफत दिलंय ते सन्माननीय सचिन रामदास गाभाडी यांना विनंती करेन की आपला शुभ सन्मान आपण या निमित्त. आणि राजा बघत आहे सध्याच्या नाईट चालू आहेत ना आणि सर्वात लोकप्रिय ही स्पर्धा आहे. बरेचसे मी काल बघत आहे व्ह्युअर्स काही नाही 100-150 पण इथं 900 होते काल मॅच असून देखील. शेवटचा सामना होता भारत वर्सेस न्यूझीलंड आणि राजा भगतला मानावं लागेल. मात्र ते 7 ते 30 कन्सिस्टन्सी यस परिपूर्ण नॉलेज. चला बॉलिंग मार्क तयार. सन्माननीय तुषारजी खारपाटील यांनाही विनंती करेन युवा शिवसेना कार्यकर्ते की आपणही आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा आहे. यस नवीन बॅट्समन गितेश जोशी. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 21 20 धावा 3 बाद 20 ओनली 1 रन. षटक क्रमांक 3 फिनिश आणि राहिले 12 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे 25 धावांची गरज म्हणजे प्रति षटका माग 12.5 धावांचे इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट. रोमांचक सामना सर आज आपल्या समोर जोडले जातील. खऱ्या अर्थानं खूप वर्षानंतर समालोचन आणि गुणलेखन या क्षेत्रामध्ये या रायगडमध्ये प्रसिद्ध असणारे आमचे मित्र सचिनजी केणी सर यांचं इथं आगमन झालं. म्हणजे आज पूर्ण रात्रीमध्ये आपल्या सोबत ते असतील. येऊ द्या प्लीज येऊ द्या. घोड्या बरोबर नालाची यात्रा. चला बॉलिंग मार्क होता यार. 12 बॉल 25 धावांची गरज. अतिशय रोमांचक नाट्यमय उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना उरण तालुका पनवेल तालुका तालुका निहाय सामना. नवीन गोलंदाज 4था षटक प्रगती पदावर वहाल संघाचा आणखीन एक विस्फोटक गोलंदाज प्रदीप पाटील. 80 लाखाचा बैल काय म्हणजे शोक आहे बघा. एकेकाला शोक आहे. हौशेला मोल ना किती 18 करोड. राहू द्या कर्तव्य असं तुम्ही करा अजून एक
करेल की नाही? ज्याची ताकद तो करेल. तुम्हाला नंतर सांगतो मी आता. हो हो यस पुन्हा एकदा आक्रमण. येतो गयो छेरन. खरं म्हणजे आता चैत्र महिना म्हणजे संपूर्ण जत्रा. कारल्याची आई असेल. चला हा फुलटॉस होता बघूया. लॉलीबॉल बॉल होता. दमदार सिक्सर. 11 बॉल जिंकण्यासाठी पाहिजे 19 धावांची गरज. समीर ठाकूर कंटोळी युवा उद्योजक यांच्याकडनं सुजल आणि विंधन टीमसाठी शुभेच्छा आल्यात. येस दरवया. 11 बॉल 19 धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 14 प्रगती पदावर. चांगला फटका. दमदार स्ट्रोक. समय सुसक समयबद्ध फटका. कारण संपूर्ण जंगल परिसर खरं म्हणजे आज 40 टेम्परेचर होतं. किती 40 अंश सेल्सिअस. 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि चक्री काही लोक तर मॅच अशी येत पण नाही. तिकडे बघत पण नाही. मैदानाकडे ढुंगण तोंड तिकडं काय जे आलं एकेकाला शोक आहे हो. नंतर घरी गेल्यानंतर बायकोच्या शिवाय गायच्या. चला 11 बॉल 19 धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म हो द विकेट. ओहो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला चेंडू भन्नाट मारा. असा जर बॉलिंग अटॅक केला तर नक्कीच सामना रंगतदार होईल आणि व्हावा ही चिरणीच्या गणपतीची इच्छा. या अतिशय रोमांचक वातावरणात क्रिकेटचा चाललेला मध ज्वर नशा कैप धुंदी झिंग अंमल. बॉलिंग मार्क होता या 10 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 19 रन्स म्हणजे बरोबर 1.90 रिक्वायर्ड ईच अँड एव्हरी डिलिव्हरी. ओहो यस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. दॅट्स नॉट अ गुड क्रिकेट. 9 बॉल 19 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक. जबरदस्त सामना. एकीकडे ठाकरे ब्रँड दुसरीकडे महायुती. असे हे बिग फाईट. 9 बॉल 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे ना राजा? हा म्हणजे आपल्या डोक्याला व्याप नाही. सुपर ओव्हर घ्या बॉल आउट घ्या नंतर इथं मच्छरात टाइमपास करा. तर थंडी का नाही? बरोबर आहे की नाही अमित मात्र? हे डोक्याला व्याप नाही. कंपल्सरी चेसिंग. ज्याची ताकद असे तो जिंकेल. हो 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 बेहतरीन. आणि हा झेलबाद बॅड लक. यस फटका मात्र चांगला होता. शेवटी क्रिकेट आहे बघूया. व्हाल देखील यांची ही ख्याती आहे. आणि बॉल राहिले किती 7. समीर नाईक यस पेर. हा कॅचा रिव्ह्यू दाखव जरा प्लीज. त्याला घाबरायची पाली. अनेक मान्यवरांचं खऱ्या अर्थानं सुशांतजी पाटील साहेब या स्पर्धेचे प्रमुख आयोजक त्यांच्या विनंतीला मान देऊन आगमन होतोय. त्या साऱ्या मंडळींचं आम्ही आयोजकांच्या वतीनं प्रथमतः शब्द सुमनानं फटाक्यांच्या आतषबाजीने करतोय स्वागत. प्रत्येक मान्यवरांचं स्वागत एका वेगळ्या ढंग्यानं आणि वेगळ्या रंगानं पाहायला मिळतोय सर. या साऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीत दमदार स्वागत. जे आले असं वाटते अतिरेक आले की काय. कारण बिबट्या आणि अतिरेक यांचा नियम नाही. कधी येतील. चला लास्ट डिलिव्हरी. 2 बॉल बाकी आहेत. 8 बॉल बाकी आहेत. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. आपण आलात आणि या स्पर्धेला उपकृत केल्याबद्दल पुन्हा एकदा सुशांत सागर स्मृती चषकामध्ये आपला धन्यवाद. नाही वातावरणाचा नाही. इकडे जंगल एरिया आहे ना. चिरणेचं जंगल आहे. याला इतिहास आहे ना. बरं वातावरण असं पाहिजे हो. चला लवकर करा. स्पीडअप करा प्लीज. तर याच्यानंतर अजून एक जबरदस्त लढत. पेन तालुक्यामध्ये गावदेवी कळवा उर्फ गोट्या ना सुशांत मोकल. आणि हा या उलटा चेंडू पुन्हा दाखवला दिला आहे. चेंडू गेला आणि हा 4 रन. समय सूचक समयबद्ध फटका. मॅग्निफिशंट स्ट्रोक.
बाकवास क्वेलिक 4 धावा आणि संघाने धावा झाल्या 30 पाहिजे 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. 7 चेंडू 15 कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. म्हणजे दोन्ही संघांना वाल किंवा वेंद्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा आणि 6 रन. हा मात्र मॅचचा टर्निंग पॉइंट. सामन्याला यू टर्न. षटकार पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. चंचू प्रवेश. धावा झाल्या 36 पाहिजे फक्त एनिमी 9 धावांची गरज. बॉल राहिले 6. अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. 6 चेंडू 9 धावांची गरज. काय जबरदस्त सामना. टाईट मॅच. रफ एंड टफ सामना. क्लोज मॅच. जबरदस्त क्लायमॅक्स. थ्रिलिंग मॅच. रोमांचक नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना. नक्की अनेक मंडळींचं शुभागमन होत असताना ग्रामपंचायत विंधणीचे विद्यमान सदस्य आणि माझे उपसरपंच रोहितजी नाईक आणि महाराष्ट्र बँकेचे कॅशियर वैभवजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. या गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सन्माननीय भास्करजी मोकल साहेबांचं शुभागमन झालंय. शिवसेना उरण तालुका प्रमुख सन्माननीय संतोषजी ठाकूर साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. या साऱ्या मंडळींचं आयोजकांच्या वतीनं प्रथमतः आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण या 4 रजनीमध्ये. सर या धन्यवाद. यस चला 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज. निर्णायक षटक. लाख मोलाचं षटक वाल संघाकडून. शेवटचा गोलंदाज नेम ऑफ समीर नाईक. हो हो यस पुन्हा एकदा मिडवला चेंडू जाईल. पुन्हा एकदा 2 धावा. हो हट रनिंग द बिटवीन द विकेट. राहिले 5 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे 7 धावांची गरज. जो टार्गेट धावानी चेंडू याचा फासला डिस्टन्स तफावत अंतर फक्त 2च आहे. हे बघा दुसरी डिश. खा प्या मजा करा. जाताना आयोजकांचं नाव सांगा. 5 चेंडू 7 धावांची गरज. ओहो यस ब्लाइंड स्ट्रोक. पुन्हा एकदा अंधाधुंद फटका. जबरदस्त बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघाला राहिल्या धावा फक्त इनमिन. 3 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान. जुजबी वाजवी मामूली किपाशी नगण्य किमान आव्हान. 4 बॉल 3 धावा. बघा समीकरण उलट फिरलं. मगाशी 25 धावा पाहिजे 12 चेंडू मध्ये. तेव्हा मॅच टोटली हातामध्ये. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नियम नाही. 3 धावांची गरज. 4 balls to go. Require 3 runs. चला 42. अच्छा यस. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा यस पुन्हा लॉट केलाय. यस आणि 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज. हा जर चौकार नसता आला ना संदीप पाटील तर अजूनही मजा आली असती. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. थँक्यू. सुजल नवाळ यांचा जो वाढदिवस सोहळा आणि कंटोळी गावचे युवा उद्योजक समीरजी ठाकूर साहेब यांच्याकडनं सुजल नवाळसाठी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. सन्माननीय किरणजी खानावकर साहेब आणि हेमंतजी दरे साहेब यांचं शुभ आगमन आहे. मनपूर्वक सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं सुशांत पाटील यांच्या वतीने आम्ही त्यांचं शब्द सुमनानं स्वागत करतोय.
धन्यवाद. यस राजेंद्र भगत एका ठिकाणी स्पर्धा चालू होती बघा. काजूच्या प्लेट नुसत्या मागत होता. त्याला एवढ्या खातो का काय, खिशात भरायचा, नंतर खायला म्हणतो उपयोगी चाकण्याला. म्हणजे हॉटेलमध्ये गेला की बडीशेप टाकायची खिशात. हा हे झालं. असं नाही करायचं. कधी मिळते म्हणून काही करायचं नाही. कधीही आडवा हात मारायचा नाही. आडवा हात म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला. चला 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज. रोमांचक सामना बॉलिंग मार्ग होता. या शेवटचं षटक प्रगती पदावर. अतिशय जबरदस्त क्लायमॅक्स. 2 टोकामध्ये घमासान यादवी रणधुंदुबी रणधुमाली रणकंदन अटी तटीचा सामना. बिग फाईट बिग बॅटल. 3 बॉल्स टू गो. राईट ऑफ होते विकेट. आणि हा यस म्हणाचा खोदून काढला चेंडू. हो 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 थांबा. काय झालं. व्हॉट हॅपन. झेल झाला ड्रॉप. पण ते एफर्ट मात्र जबरदस्त केले होते. 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज. या दीपक पाटील एक पाहिजे. यस स्कोर इज लेवल. यस विमानामध्ये मजा मारा तुम्ही. इराणला बंदा तिकडं. तेल कमी पडलं इकडं. दीपक पाटील पलस पे बँगलोर रिटर्न. आमचा सागर पाटील मानगाव रिटर्न. कोणी गोवा रिटर्न. फक्त एका धावेची गरज. ओनली 1 रन रिक्वायर्ड फॉर विक्टरी. कंपल्सरी चेसिंग. स्कोर झाला लेवल. स्कोरची झाली बरोबरी. मरोई विंदने रायडर महोदय विकेट तयार. यस उलटा चेंडू बघा. समय सुद्धा भटका शॉट मिड विकेटला. आणि हा सामना जिंकला. बघूया निसटता विजय प्रस्थापित केला राजा भगत. का टाईट मध्ये वाल संघाने देखील जबरदस्त कडवी झुंज दिली. त्यानं जेरी रोखला. परंतु शेवटी हारजीत असते. बघूया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं मगाशी कत्तल केली चौका षटकारांची आत्ताचबाजी तोच खरा ठरला या सामन्याचा हिरो. हु इज द मॅन. अक्रोलला नाही बॉलिंग कोणी केली ती. अक्रोलला किती एक नको मग त्याला बॅटिंग कोणी केली तर सुजल